जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोर्टी येथील विद्यार्थी स्वराज दवणे याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशाबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामधील लोकांनी, त्याच्या शिक्षकांनी त्याचे कौतुक केले. प्राथमिक केंद्र शाळा कोर्टी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी स्वराज रवींद्र दवणे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेला आहे. तेव्हा सर दवणेच पोरला का ते पेताड्याचं नाही का, 10 रुपये त्याला का ते नाव काढलं का पोराने? मस्त, एक नंबर, छान छान. अरे सोळा, अरे हे काय सर, माझा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर आला. अरे वा वा शाबास. आपल्या शाळेचं आणि आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलंस बेटा. हो सर. असंच दिवसेंदिवस प्रगती साधत राहा. जरी तुझी परिस्थिती नाजूक असली तरी तू खूप मोठी भरारी घेशील. निश्चितच तू भविष्यामध्ये खूप मोठा होशील. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. सर, मला तुमचं दर्शन घ्यायचं. यशस्वी भव. असाच खूप मोठं यश मिळव आणि खूप मोठा वक्ता हो. नाही सर, मला कलेक्टर व्हायचंय. अरे तू कलेक्टर तर होशीलच. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील. फक्त तू जिद्द सोडू नकोस. कष्ट करण्याची तयारी ठेव. जीवनामध्ये जो कष्ट करतो तो निश्चितपणे आपली स्वप्न पूर्ण करत असतो. एवढं मात्र लक्षात ठेव. काही मदत लागली तरी मला आवाज दे. मी तुझ्यासाठी धावून येईन. थँक्यू सर. काही पैसा पैसा आपल्या नशिबात पैसा. दारू पिऊन नाही माणसांना. दारू लय वाईट. दारू हा नरक आहे. त्यात 9 सागरेचा अर्थ आहे. पिणारा मूर्ख आहे, विकणारा धूर्त आहे. असा माझा तर्क आहे, पण मला सुटत नाही. काय अवघड आहे, हिच्याशिवाय जमतच नाही. तिचं माझं जमन, हिच्या बगर नाही. पण आपली अवस्था माझा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर आला. अगं मला काय काय भेटले? मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र. मेडल दाखे बरं इकडे. मेडल कसलं मेडल आहे? सोन्याचं आहे काय? सोन्याचं आहे काय? हे राहू दे माझ्याकडे. नाही, माझं या, मला पाहिजे. राहू दे म्हणलं ना. नाही, मला पाहिजे. माझं काय आणलंय लाकड माकड? हे काय रे ट्रॅफिक? आणि काय पोट भरतात काय? नाही, माझं मला पाहिजे ती. शिकल्यावर दारूची बाटली का? शिकल्यावर दारूची बाटली का? दारूची
एवढं एकूण एक दारूची बाटली येईन का? नाही राबा, लोकांनी कौतुक केलंय माझं. कौतुकाने काय पोट भरतात काय? लागला मला सांगा कौतुक केलं एवढं म्हणजे मला अरे शिक्षण बाद झालं तुमचं शिक्षण. आता कामधंदा बघा आणि माझ्या दाराची सोय करा. आता बाद झालं शिक्षण. आई माझा वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर आला. माझं लेकरू लय हुशार आहे, गुणाचं आहे. शाबास. कुठं चाललं? शाळेला. बाद झालं शिक्षण. तुझ्या मामाच्या दुकानात जाते तर कामाला एवढं 10-5 रुपये येतात मला 10 रुपये. मला शिकायचंय, मला नाही तुमच्यामध्ये करायचं. मला शिकायचंय. जाऊ का? जक्का आता बघा तो कसा आउट करतोय बघा. पुढचा बिल्डर बोला बिल्डिंग करा तुम्ही. अरे माझी माता माझी सारखी. तुम्ही कुठं आणतो पैसे कोण देतो तुम्हाला? तुला काय करायचं? तुला खाण्याशी म्हटलं तू खा ना ग. पुढचं शेत मला करते खा तू ग. तर तुम्ही चोरून आणली. मला नको तुमची ही चोरलेली चॉकलेट. मला भूक लागली. माझ्या घरचे लय हानते. चला 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 जाऊ आपण. पाऊस पण यायला लागलाय. पाऊस पडल्यावर घरचे लय रागवतात. पाऊस लय आला आता. उद्या सूरज दिसतोय. इथे का बसला असतो? सूरज इथे का बसलाय? खेळायला का नाही आला? नाही रे, नाही आलो. अरे स्वराज तुला काय झालं? तुला
खेळायला का नाही आला? काय नाही असं सांग. तू नसतो त्याच मजा येत नाही रे खेळायला. नाही असं तर नाही आता काय. अरे तुला माहितीये का, माझे पप्पा मला सोलापूरला सुयश गुरुकुलला टाकणार आहे. तिथं मोठी शाळा आहे, मोठं हॉस्टेल आहे, तिथं खेळायला आहे, खूप खेळायचे साहित्य आहेत, स्विमिंग पूल पण आहे तिथं. तू कुठं जाणार आहे? अरे माझ्या घरची तर म्हणतात तू शाळा शिकू नको, आपल्याकडे नाहीत आता पैसे. आता माझ्या घरचे म्हणतात आपल्या मामाचं दुकान आहे, तिथं जा आपल्या कामाला कुठं असं म्हणतात माझ्या घरी. पण मला तर लय शिकू वाटतंय, मला कलेक्टर बनायचं. अरे आता काय करू, मला काय कळणार. काय काळजी करू नको, चल घरी आपण बघू काहीतरी. जाऊ दे की अगं, शाळेला जाऊ दे की, आम्हाला काहीतरी सांगणार. बघू काहीतरी करू. बघ ना तू शब्द बघ ना, किती मोठ्या शाळेत जायचंय मला, जिल्हा परिषदेच्या शाळेत तरी शिकू दे की. बघू आपण काहीतरी करू. आम्हाला सांग. सांगते मी. कितीच्या? एक रुपये. ए काय रे आता? ए थांब रे, थांब इकडे 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 ना, इकडे काय बघू, ये इकडे इकडे बघ, इकडे हातात बघू काय बघू. काय काय ठेसी घेते तुला? ठेसी घेतात शाळेत चोरी करायची? अरे कशाने बोलावं लागलं सराला? अरे मला तर कळ नसते तर मारत काय कोण असते, मला मारायचं काय कळ नसते बाबा. पुढे जा, तुझा मला नाही जायचं, तुझं नको, तुझा तुझा. अरे काय गोंधळ झाला तिकडे? तन्वीर, गौरव या. हात सोडून नीट उभा राहा. तुम्ही दोघांनी काय उद्योग केला? चोरी केली? माझ्या कानावर आलं की तुम्ही दोघांनी चोरी केली. किराणा दुकानामध्ये तुम्ही चॉकलेटी चोरल्या, गोळ्या चोरल्या. खरं बोलायचं माझ्याशी. जर तुम्ही खोटं बोललात तर खूप शिक्षा होईल. मूर्खांनो, आता तुमचं वय काय? हा, आणि तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये चोरी करता? खरं बोला लवकर. इथून पुढे परत चोरी करायची नाही. हा, चोरी करणं हा गुन्हा आहे, अपराध आहे. तुम्ही लहान आहात. आज चॉकलेटी सारख्या, गोळ्यासारख्या तुम्ही चोरी करता, उद्या यातूनच तुम्हाला मोठे चोरी करण्याची लालच निर्माण होईल. आणि हे वागणं बरं नाही. तन्वीर, गौरव, असं वागायचं नाही. चांगले संस्कार घेऊन पुढे जा. आपल्या वर्गातला स्वराज बघा, वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याने राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. शंतनूसारखा विद्यार्थी बघा, किती हुशार आहे. आणि तुम्ही काय करताय? जरा आत्मपरीक्षण करा. आई वडील काबाड कष्ट करताय तुमचे, आणि तुम्ही असे हे धंदे करताय. परत करताल का असं काही? परत जर माझ्या कानावर तुम्ही कुठल्या खोड्या केलेले, चोरी केलेलं आलं तर बघा मग.
पप्पा तुम्हाला मला एक सांगायचं. बोल ना बेटा, काय म्हणतोस? तुम्हाला माझा मित्र स्वराज माहिती आहे ना? हो माहिती आहे ना. काय म्हणतो? पप्पा तो पण माझ्यासारखं हुशार आहे, पण त्याची शिकण्याची इच्छा आहे, पण त्याच्या घरचे त्याला शिकवत नाहीत. बर मग आपण ह्या वर्षी माझा बर्थडे साजरा नाही करायचा, बर आणि आपण ते माझ्या बर्थडेचा खर्च आहे ना, आपण ते त्याच्या शिक्षणाची करू. अरे वा, छान कल्पना आहे बेटा. मला असं वाटतं तुझ्या ह्या वर्षीचा बर्थडे तर नाहीच साजरा करायचा, पण इथून पुढचेही जे काही बर्थडे येतील तुझे, त्याला जो काय आपण खर्च करणार होतो त्या खर्चातून आपण त्याच्या शिक्षणासाठी मदत करू. आणि एवढ्या लहान वयात तुझ्या डोक्यात एवढी छान कल्पना येते. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. जा बेटा, स्वराजला घेऊन ये माझ्याकडे. थँक्यू पप्पा. तुम्ही कुठे आणलंय मला इथं? चल तुला सांगतो. पप्पा हा माझा मित्र स्वराज. काय स्वराज, एवढा नाराज का दिसतोय बेटा? बोल ना, काय झालं? मला शिकायची इच्छा आहे, पण माझ्या घरचे म्हणतात शिकू नको, आपल्या मामाचं किराणा दुकान आहे, ते किराणा दुकानात कामाला जा. मला शिकायचंय, मला मोठं कलेक्टर बनायचं. छान विचार आहे तुझे. अडचण काय आहे? घरचे शिकून देत नाहीत, म्हणतात कामाला जा मामा. नाही बेटा, असं करायचं नाही. कामाला जाऊ नकोस, तू शिक्षण घे, भरपूर मोठा हो, तुझ्या स्वप्नाप्रमाणे कलेक्टर हो. आणि शिक्षणामध्ये जर तुला काही अडचण आली तर मी आहे, निसंशय कधी पण माझ्याकडे येत जा, मी तुला मदत करेन. हा, हे घे बेटा, स्कूल बॅग, पुस्तक, हे शालेयचे साहित्य आहे. तू शिक्षण घे, भरपूर मोठा हो, कामाला जाऊ नकोस. कधी अडचण आली शिक्षणाबद्दल तर माझ्याकडे निसंकोचपणे येत जा. हा बेटा, ऑल द बेस्ट. थँक्यू. मोठा हो. तूच माझा खरा मित्र आहे शंतनू. तुझ्यामुळे माझ्या शिक्षणाची इच्छा पूर्ण होती. समाजामध्ये असे खूप स्वराज आहेत ज्यांची खूप शिकण्याची इच्छा आहे, पण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अशी मुलं शिकू शकत नाहीत. आपली परिस्थिती जर चांगली असेल, शिक्षणासाठी अशा मुलांना निश्चित मदत करा. देवाच्या देवळातील दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा आपण जर अशा मुलांना मदत केली, निश्चित या मुलांचे भविष्य सुधारेल आणि देवही तुमच्यावरची प्रसन्न होईल. मला आशा आहे की नक्कीच अशा मुलांची आपण सर्व मदत कराल. धन्यवाद.